26 मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला चाचणी न करता, खवा न वापरता मस्त रबडीदार खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. हे लाडू मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेत. पद्धत जरी वेगळी असली ना तरीसुद्धा हे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि खायला तर एकच नंबर लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपण गॅस न पेटवता अगदी झटपट रबडी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी इथे मी 5 चमचे मिल्क पावडर घेतले. ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याचा इथे मी वापर केला आहे. तर मी अगोदर हे पावडर मोजून घेतलं होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा मोजते. टोटल आपण 5 चमचे इथे मिल्क पावडर वापरलेलं आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. अर्धी वाटी साखर मी मिक्सरला फिरवून घेतली आहे, कारण ही साखर आपल्याला पुढेसुद्धा लागणार आहे. म्हणून अर्धी वाटी साखर घ्यायची आणि मिक्सरला अशा प्रकारे बारीक फिरवून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी घालूयात पाव चमचा कुटलेली विलायची. आता 1 चमचा यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पंपकिन सीड्स, त्यालाच आपण भोपळ्याच्या बिया असंही म्हणतो. या बियाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये बारीक करून पिस्त्याचे कापसुद्धा घालू शकता. आता यामध्ये मी थोडंसं केशर घालणार आहे. केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पण केशरमुळं या रबडीला रंग छान येतो आणि चवही खूपच छान लागते. म्हणून मी यामध्ये थोडंसं केशर घातलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे दुधावरची साय. तर इथे मी 4 चमचे ताज्या दुधावरची साय घेतलेली आहे. आपल्याला इथे जास्त जुनी साय वापरायची नाही, नाहीतर रबडीमध्ये किंवा रबडीच्या चवीमध्ये फरक पडू शकतो. तर आपल्याला फ्रेश दुधाची साय किंवा दुधाची मलई वापरायची आहे. बऱ्याच ठिकाणी याला दुधावरची मलई असंही म्हणतात, पण आमच्याकडे ना दुधावरची सायच म्हणतात. म्हणून मी ते सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की दुधावरची साय घालायची आहे. आता 4 चमचे इथं आपण साय वापरली आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दुधावरची साय काढताना पहा, शक्यतो आपल्याला फक्त सायच घ्यायची, दूध त्यामध्ये येऊ द्यायचं नाही, नाहीतर आपली रबडी आहे ना थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून तर इथे तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण साहित्य छान मिक्स झालेलं आहे आणि मस्त दाटसर घट्टसर झालेलं आहे. आता इथे आपली रबडी तयार आहे. आता ही तयार रबडी आपल्याला 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायची आहे. ते लक्षात ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये न ठेवता फक्त फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये छोटे 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण थोडंसं असं आपण तूप घातलं ना तर लाडूला चव छान येते आणि लाडूला शाईनसुद्धा मस्त येते. आता आपल्याला यामध्ये लगेच 1 वाटी फुल क्रीम दूध घालायचं आहे. गॅसची फ्लेम आत्ता मी मीडियम ठेवलेली आहे. आता लगेच आपल्याला त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे. पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही अख्खी साखरसुद्धा अर्धी वाटी यामध्ये घालू शकता, पण पिठी साखर आपण घातली ना तर ती पटकन मेल्ट होते, म्हणून इथे मी पिठी साखरेचा वापर केला आहे. आता आपण ही साखर थोडीशी मिक्स करून घेतली या दुधामध्ये. तर साखर मिक्स झाली की लगेच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घालायचं आहे. त्यालाच आपण दूध पावडर असंही म्हणतो. आज आपण खवा न वापरता खोबऱ्याचे लाडू बनवतो आहे. त्यासाठी ते आपण खव्याची कमी भरून निघावी म्हणून ना अर्धी वाटी मिल्क पावडर वापरलेला आहे. तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायचं नसेल ना तर तुम्ही याच्या जागी अर्धी वाटी खवासुद्धा या दुधामध्ये घालू शकता. आता आपण मिल्क पावडर पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दुधामध्ये त्याच्या गाठी होणार नाहीत. म्हणून गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे पहा. आता परत यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कुटलेली विलायची घालायची आहे, म्हणजे या लाडूला चव आणखीनच छान येईल म्हणून. आता याला आपण परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. आता आपलं दूधसुद्धा हलकंसं उकळायला लागलं आहे पहा. सर्व साहित्यामध्ये छान मिक्स झालं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. या लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल. आता हे घातलेलं खोबरं आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लो टू मिडियमच्या मध्ये मी गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा किस घातल्यानंतर लगेच हे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं आहे. असं मिश्रण घट्टसर व्हायला लागलं की आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे आणि यामधला जो काही दुधाचा अंश आहे ना तो पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण छान ड्राय झालेलं आहे. यामध्ये बिलकुलसुद्धा दूध राहिलं नाही पहा. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार होण्यासाठी मला 5 ते 6 मिनिटे लागलेले आहेत कमी गॅसवरती. असं ड्राय मिश्रण झालं की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर पहा ही तयार रबडीसुद्धा मी फ्रीजच्या बाहेर काढलेली आहे आणि मस्त सेट झालेली आहे. आता या रबडीपासून आपल्याला ना छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत, म्हणजे आपल्याला लाडूमध्ये भरायला सोपं जाईल म्हणून.
त्याआधी आपल्याला थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता ज्या साईजचा तुम्हाला बॉल बनवायचा आहे ना, त्या साईजमध्ये आपल्याला हे मिश्रण घेऊन अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत. आता हा साईडला ठेवते आणि आणखी एक बॉल्स मी तुम्हाला बनवून दाखवते. हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवलं की लगेच सेट होतं आणि हाताची गरमी त्याला लागली की थोडंसं ना ते चिकटायला लागतं. म्हणून हाताला आपल्याला थोडंसं तूप लावून अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे मी सर्व बॉल्स बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बॉल्स मी तयार करून घेतलेत. आता तयार बॉल्स आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच लाडू बनवायला सुरुवात करूयात. आता इथे आपलं खोबऱ्याचं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे. मी हात लावू शकेल ना इतपत ते थंड झालेलं आहे. पूर्ण आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे शक्यतो. गरम असताना आपल्याला याचे लाडू तयार करायचे नाहीत. आता याला आपल्याला थोडासा चापट आकार देऊन घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने, कारण यामध्ये आपल्याला रबडीचं मिश्रणसुद्धा भरायचं आहे. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने याला तयार करून घ्यायचं आहे. आता तयार आपल्याला रबडीचे बॉल यामध्ये भरून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर अशा प्रकारे बॉल्स तयार करायचे नसतील ना, तुम्ही सरळ चमच्याने मिश्रण यामध्ये भरून घेऊ शकता. तीसुद्धा पद्धत सोपी राहील. पण मला वाटलं की अशा आपण बॉल्स बनवले ना की पटकन आपले लाडू बनवून होतील, म्हणून मी बॉल्स तयार केलेत. आता आपण ज्याप्रमाणे मोदकाची पारी बंद करून मोदक बनवतो ना, तशाच प्रकारे आपल्याला या लाडूचं तोंडसुद्धा बंद करून गोल गरगरीत अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता छान असा लाडू तयार झाला आहे. तुम्ही असाच लाडू साईडला ठेवून देऊ शकता आणि बाकीचे लाडू वळून घेऊ शकता. पण इथे मी हा लाडू ना अजूनच छान दिसावं म्हणून याला परत सुक्या खोबऱ्यामध्ये अशा प्रकारे घोळून घेणार आहे, ज्यामुळे आपले खोबऱ्याचे लाडू ना दिसायला एक नंबर दिसतील म्हणून. तर पाहू शकता खूपच सुंदर आपला इथे खोबऱ्याचा लाडू तयार झालेला आहे. आता साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. सेम प्रोसेसने आपल्याला मिश्रण घेऊन लाडू तयार करायचा आहे. लाडू तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही ते मिश्रण घेऊन अशा प्रकारे त्याला चापट करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. नेहमी त्याच त्या पद्धतीने तुम्हाला जर लाडू बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना, तर या पद्धतीने एकदा खोबऱ्याचे लाडू बनवून पहा. सर्वांना नक्की आवडतील, कारण खाताक्षणी तोंडामध्ये ना रबडीचा ब्लास्ट होईल. म्हणून हे लाडू सर्वजण आवडीने खातील ही माझी गॅरंटी आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला दुसरासुद्धा लाडू तयार झालेला आहे. अप्रतिम लाडू तयार झालेले आहेत. अगदी पटपट होतात. 10 मिनिटामध्ये तुम्ही मनात आले की हे खोबऱ्याचे लाडू बनवून खाऊ शकता, इतके सोपे आहेत. आणि आपण जी झटपट दूध पावडर वापरून रबडी बनवली ना, त्या रबडीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये खव्याचं मिश्रण तयार करून सुद्धा भरून घेऊ शकता. ते सुद्धा लाडू खूप छान लागतात. आता हा लाडू आपण सुक्या खोबऱ्यामध्ये घोळवून घेऊया. आता राहिलेले सर्व लाडूंना मी याच पद्धतीने बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण खोबऱ्याचे लाडू मी बनवून घेतलेत आणि 2 वाटी खोबऱ्यामध्ये आपण भरपूर असे लाडू बनवले, ते सुद्धा मोठ्या साईजचे. लाडू बनवून झाल्यानंतर मी त्याला थोडंसं डेकोरेट करून घेतले, जेणेकरून हे लाडू पाहता क्षणी खावेसे वाटतील म्हणून. तर पाहू शकता खूपच सुंदर इथे आपले हे लाडू तयार झालेत. तुम्ही सुद्धा एकदा या नवीन पद्धतीने खोबऱ्याचे लाडू ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.